हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दिग्विजय व्लॉग्स. सो आज आम्ही दोन ठिकाणी दोन ठिकाण एक दोन ठिकाणी एक गेलो होतो. गेलो होतो. एक फोक आख्यान बघायला गेलो होतो आणि आता आम्ही झकासवाडी चिकन थाली खायला आलो आहे. ठीक आहे, तर पहिले तर तुम्ही फोक आख्यानचे क्लिप्स बघून या. मला जितके टाकता येतील विदाऊट कॉपीराईट्स मी टाकलेत आणि मग बाकी बोलू परत. आम्ही आता चाललेलो आहोत फोक व्याख्यानासाठी गंगापूर रोड. हे आता लेट झालेलं आहे आम्हाला. CCM सोडलेलं आहे आम्ही. खूप सारा ट्रॅफिक लागलेला आम्हाला, एकदम नेक्स्ट लेवलवाला, प्रचंड. आणि तुम्ही बघूच शकता. ही लाईन आहे आणि एक्स्ट्रा लाईन म्हणून इकडे. स्वतःच्या जीवापेक्षा झाडांना जपणाऱ्या नाशिकमध्ये आणि ज्यावेळेस या झाडांवर संकट आलं त्यावेळेस ते महाजनांवर पॉज माझा महा म्हणजे असंख्य लोकसंख्येचा आणि जन म्हणजे लोकांचा, असा असंख्य लोकांचा मोठा म्हणजे महाजन मोठा. तुम्ही जरा वेगळं ऐकता का? नाही, मला तेच ऐकवायला तुम्हाला म्हणायचं. हो, शिरीष नावाचं एक झाड आहे, तुम्हाला माहिती आहे. जसा ढचा म होत नाही तसा शचा ग करू नका. मी तुम्हाला म्हणलं शिरीष नावाचं एक झाड असतं, त्याचा मुद्दा एवढाच आहे, हे झाड जळगावमध्ये सापडत. बाकी तुमच्या कर्तृत्वाला सलाम आहे मायबाप. निसर्ग राखावा तर फक्त नाशिकरांनी. काय म्हणलं इथं आले? अशा झाडांवर प्रेम करणाऱ्या नाशिककरांतर्फे तुम्हाला मराठी भाषा अभिजात झाल्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. वा वा वा. ती म्हणली तिसरीला, कोणत्या मीडियमला? म्हणले मराठी मीडियमला. हे म्हणले स्कोप आहे काय पुढे करिअर होते का? मग म्हणली काय काय इंग्लिश मीडियमला टाकू काय? नको म्हणली. एक मराठी ओळ बोलायची म्हणलं 3 इंग्रजी शब्द लागतात, इंग्रजीला स्कोप नाही. मग जर्मन लँग्वेजला टाक म्हणली. जर्मन लँग्वेजला स्कोप आहे. वर्ग तिकडे गेलं तरी पैसे घेऊन येतं. 88 लाखाचा विजा झाला तरी पैसे भरत आणि इकडे 10 रुपयांनी भाजी मागितली तरी बॉम्ब मारित. असं म्हणली तिकडे टाक जर्मन लँग्वेजला. त्याला शुभेच्छा द्यायला शिकव. तेव्हापासून पोरग एवढंच म्हणतं, ए आले नाही आलेच गुठ आहे, आले नाही आलेच गुठ आहे, आले नाही आलेच गुठ. तुम्हाला तेच ऐकलं जे मी म्हणलं. एवढं भाषेवर आक्रमण असताना तुम्ही मला मराठी भाषा अभिजात झाल्याच्या शुभेच्छा देता कशा? काल परवा एक बातमी आली की 18,000 मराठी शाळा बंद व्हायला लागल्यात विद्यार्थ्यांना अभावी आणि तिकडे इंग्रजी मीडियमच्या भिंती वाढायला लागल्या. मला हे सगळं चालू असताना तुमच्या मराठी भाषा अभिजातच्या शुभेच्छा घेऊ कशा? वरडू दमलो. ह्या महाराष्ट्रामध्ये शिवाजीच्या पुढे जर छत्रपती नाही लावला, या महाराष्ट्रामध्ये शिवाजीच्या पुढे जर छत्रपती नाही लावला तर आमचं रक्त उसळतं. आम्ही आंदोलन करतो. मग त्या छत्रपतींचा इतिहास सीबीएसई पॅटर्न वाल्यांनी आधी फक्त 70 शब्दात आणि 2 पानात ओळखला होता, तेव्हा सगळे गप होते. आता वरडू मिळाल्या 20 पानाचा प्रस्ताव गेला मायबाप. हे सगळं चालू असताना मराठी भाषा अभिजात झाल्याच्या शुभेच्छा घ्यायच्या. काही नमुन्याला तर सांगून टपलो. ते म्हणते मेरी मादरी जुबान मराठी है, मैं उर्दू में सोचता हूं. अरे यांचा सुंब जायला तरी पिळ जात नाही. सुंब जायला तरी पिळ जात नाही. मला मराठी बद्दल बोलायचं एवढं. वीणा, चिपळ्या आणि बखावजाचा आवाज आला. हाच आवाज हळूहळू आता तुमच्या कानावर येत होतो. या आवाजासोबत विठ्ठल 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 नामाचा गजर मला ऐकू लागला. या मराठी भाषेचं जर कोणी वाटोळ केलं असेल तर मराठी साहित्याच्या संमेलनावर संमेलन भरवायचे आणि ही प्रमाण ती गावठी ही प्रमाण ही गावठी म्हणून संमेलन गाजवायचे. यांचे 40% पुस्तकं प्रकाशित झालेले असते, पण अशा डौलात फिरतात माझोटे. यांना सांगावं कसं की तुमच्यामुळे आमची मराठी भाषा खोलात चालली. मायबाप म्हणून हे सांगायची गरज आहे की मराठी भाषेचं जे राजकारण केले त्यांच्यासाठी करा मराठी भाषेचं राजकारण करा, पण करा तर असं करा यशोदा आणि देवकी सारखं करा. कृष्ण जगला जातो, कौशल्य आणि कैके सारखं करू नका. राम वनवासाला जातो. आता याच्यामध्ये दोन्ही भाषा म्हणजे आपल्या झाल्या ना, मग हे तरी चालू असताना होणारच
खरं सांगू, जसं हे म्हणाले की मराठी भाषा अभिजात होणं गरजेचं आहे, तसंच मायबाप आता मराठी शाळा सुद्धा अभिजात होणं गरजेचं आहे. कारण मराठी शाळा नुसतं शिक्षण नाही, संस्कार आहे. मी एक वेळ म्हणतो, लक्ष देऊन ऐका उडा, एक वेळ इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकलेल्या पोरांचे आई वडील तुम्हाला वृद्धाश्रमात सापडते, पण जिल्हा परिषदेचं पोरग 4थी नापास असू द्या, त्याच्या घरात त्याची आई 3 वेळेला बसू. जशी लेकराला माय धरती या पोटीचं, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, मराठी माझी शाळा मराठीवर. जशी लेकरा माय धरती या पोटीवर, जशी लेकरा माय धरती या पोटी. माझा गुरु आणि आईवर, जियानबाई माझा गुरु आणि आईवर, जियानबाई माझा गुरु आणि आईवर. अशी ज्योतिबा सगळे सावित्री माईवर. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर. मग आपल्याला फेब्रुवारी महिना लई आवडतो. त्याच्या आधी आपण 14 फेब्रुवारीची वाट बघत बसतो, मग त्याच्या आधी चॉकलेट डे असतो, हग डे असतो, रोज डे असतो, काय काय डे असतो ते साजरे करता. मग व्हॅलेंटाईन डे येतो. व्हॅलेंटाईन डेला तुम्ही नको त्या ठिकाणी जाता. नवशा गणपती म्हणा, बॅकवॉटर म्हणा, कॉलेज रोड म्हणा, सोमेश्वर म्हणा, जिथं पाहिजे तिथं तुम्ही जाता. हातात गुलाबाचं फुल घेता, नको त्या ठिकाणी गाठता. ते म्हणता, हे लिसन खूप दिवसापासून मला तुझ्याशी बोलायचं होतं. ती म्हणते काय? हा म्हणतो आय लव्ह यू. ती बी हुरळून जातं लेकरू, हातातलं त्याचं गुलाबाचं फुल घेतं. म्हणते अरे किती दिवसापासून हीच वाट बघत होते, आय लव्ह यू टू. हे पुन्हा हुरळून जातो. ते म्हणतो विल यू मॅरी मी. ती म्हणते पॅकेज काय आहे तुझं? काका बरे बरे पोरांचे नाव पॉकेट मध्ये ह्याच्यातच गेले. पिझ्झा चालू काय सांगत माय बाप लय अवघडे. म्हणून म्हणतो अर्ध्या बाकीचे चतकोर खाणारी शिवादा नाही येणे हो. हे सांगितलं कुणी. मग ह्याच्यात काय मजा नाही आय लव्ह यू विल यू मध्ये. मजा खरी मराठी शृंगाराचा प्रपोज करण्यात ती मागणी घालणार. नको आपल्याला व्हॅलेंटाईन डे, दिवाळी बघू, दसरा बघू, गुढीपाडवा बघू. तिला आवडत्या रंगाची पैठणी घ्या, नाकामध्ये नथ घ्या, जो अत्तराचा गंध आवडतो तो घ्या आणि जा. आणि मना तिला, अय माझ्या फुलपाखरा, माझा जीव आला तुझ्यावर, अय ग माझ्या हरणा, माझं मन आलं तुझ्यावर, अय माझ्या फुलपाखरा, मी भाळलो तुला, मी फुललो तुला, माझ्यासोबत लगीन करशील का? असं विचारायला शिका. आता मला विचारा का एवढ्या कमी आवाजात 82 प्रयोगात कुणाला उत्तर दिलं नाही का? कारण अरे म्हणणारी आहो लवकर म्हणते म्हणून. दुसरं काय असतं माय बाप त्याच्यामध्ये? साळुंकीची जोड हे महाराष्ट्राच्या मातीचं प्रेमाचं प्रतीक आहे बरं का जैनजी. साळुंकीचा पक्षी पिवळ्या चुंचीचा आणि तपकिरी रंगाचा. जुने म्हातारे लोक सांगते बघताना एकटा बघू नये, जोडीनं बघावा, नशिबानं जोडीनं दिसला. असं करा, प्रेम सफल होते त्याचं. खूप जास्त थंडी आहे. खूप आम्ही कसे बसे बसलोय. पप्पांना बघा, मम्मीला बघा, तुम्हाला कळत असेल की किती नेक्स्ट लेवल थंडी आहे. येळकोट येळकोट. चला पुन्हा एकदा मराठी लोककलेच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊया. ताजं करकरीत लेखन, खणखणीत गाणी, सुरेल संगीत, तसंच मधूनच कानपिचक्या, तालवाद्यांचा धमाका, या सर्वांची एक धडाकेबाज अशी ही सादरीकरणाची रीत आणि द फोक आख्यान.
शिवबान आणि राजान अव सुहाळा सुहाळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे स्वतःच्याच तोरण बांधिलं शिवबान राजान सुहाळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे माझं राज अरे ये दादा शहाजीची जाऊच रत्न अहो कोणाचं शहाजीची जाऊच रत्न शिवबाग माया ग ग ग ग माझा शिवबा छत्रपती झाला ग माया ग ग ग आठ वर्षाचं लेकरू जसं नाचन तसं नाचा माय बाप आपल्या सोबत आजूबाजूला महिला पण आहेत. ए, या ना तिथं. शिवराज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. शिवराज छत्रपती झाला ग. अरे माझा शिवबा छत्रपती शिवराज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की वीर शिवछत्रपती संभाजी महाराज की पायानं मर्दानं सम्राट बी झालं किती आलं किती चक्रवर्ती तोच एक छत्रपती शिवबार माझार ग ग ग. कसं होतं फोक आख्यान? खूप छान, खूप आवडलं मला. किती गाणे समजले हिला विचारतो. असं म्हणजे थोडंफार कनेक्ट होत होत समजलं, पण मग मराठी शब्द डिकोड करणं थोडंसं कठीण होतं, बट छान होतं. तेच तात्पर्य होतं त्या सगळ्याचं. आय नो. की मराठी समजली पाहिजे. नाही मला छान वाटलं. खूप गाणे चांगले होते. काही गाणे होते थोडे. देखो सिर्फ मेरा प्रॉब्लेम नाही आहे ये. नाही पण छान होतं. मजा आली वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स करायला. तुम्हाला कसं वाटलं फोक आख्यान? खूप सुंदर होतं पण थंडी खूप होती अजूनही थंडी वाजते. मला थंडी वाजते म्हणजे थंडी किती आहे? हमजा अली खान. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I खूप थंडी वाजते. अशी एकच तरी थंडी कशी आहे? खूप जास्त थंडी आहे. म्हणजे आम्हाला जेवण पण नीट नाही गेलं थंडीमुळे. मला म्हणजे सगळ्यांनाच ऍक्च्युली. मला चांगलं जेवण गेलं. मला नाही गेलं, खूप थंडी येते. चिकन थाळी चांगली होती. ठीक होती, मला ठीक वाटली. काय चिकन थाळी तू नाही खाल्ली नाही तुला कसं काय माहिती? नजरेतून कळते जय. हा का? आताशी पण ही प्लेस थोडी सेक्ल्युडेड आहे. सकाळीच ट्राय करायचं असेल तर. रात्री ना करू. रात्री कोण नव्हतं आमच्याशी.
स्टेटमेंट देते हुए, इनको प्रिंसेस स्टेटमेंट देते हैं हम. असं नाही, असं असतं, तू उलटा देशील. ओके, तुझा मोबाईल पण दे. असं तू काहीच नको पकडू, मी पकडते. घराची चावी घे. माझ्याकडे नाही. ब्रँड दाखवू. दिस इज माय पर्स. डू यू लाईक इट? आय लव्ह इट. मला पण आणून दे नेक्स्ट टाइम.